हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुणेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चौथा अध्याय ज्ञान युगाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी खूपच भावपूर्ण आपण म- प्रार्थना करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीवैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदं सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जय पताका स्वामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर तदमदायनग ग्रामतारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देव गौरवाणी प्रचार निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चौथ्या अध्यायाचा अभ्यास करणार. हे श्री श्री राधा गोविंद कुर्लाई मँगलोरूचे आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्याय सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आहे श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचे ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला असेल नमनिष्ठादास प्रभू मंदिराचे अध्यक्ष आहे त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त हे जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्याने पुढाकार दिला असे कुमुद माताजी मनीषा माताजी अन्वया माताजी पूजा माताजी ललिता माताजी आणि मुक्ता माताजीलाही माझा सादर नमस्कार. तर आपण काल तिसऱ्या अध्यायामध्ये त्याग की कर्म तर त्याच्यावरती आपण एकमत म्हणजे कुठले तरी एक मला सांगा असं अर्जुनाने प्रश्न केला होता. तेव्हा भगवानाने त्याला सांगितलं की निष्काम कर्मयोग हे ज्ञानयोगपेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मकांड ते कर्मयोग म्हणजे जे काय आपण काम करतात जे काही कृती करतात जेव्हा आपण भगवंताला जोडून करतात तेव्हा तो कर्मयोग होऊन जातो. योग म्हणजे भगवंताची जोडणं. नेता सामान्य जनासाठी एक आदर्श असतो म्हणजे अर्जुन जो एक क्षत्रिय आहे म्हणून त्याला क्षत्रिय म्हणून त्याचा आपला जो विहित कर्म आहे म्हणजे ते त्याने जिथे कुठेतरी अधर्म आहे अत्याचार आहे कुठेतरी हे चालू आहे तिथे त्याने युद्ध केलं पाहिजे आणि तिकडे धर्माची स्थापना केली पाहिजे. आणि सर्वात मोठा शत्रू ह्याच्यावरती आपण काल अभ्यास केला होता. तर आज आपण चौथ्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार आहोत तर कृष्णाबद्दल अतिंद्रिय ज्ञान म्हणजे एवं परंपरा प्राप्ती सर्व मार्गाचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माता म्हणून कृष्ण ये यथामा प्रपद्यन्ते कर्मयोग कर्मणो अपि बोद्धव्यम. त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. ज्ञान यज्ञ परंतप पारंपरिक ज्ञानाचं सारांश म्हणजे तद्विधी प्रणिपातेन. तर आता भगवद्गीताचा इतिहास म्हणजे जवळजवळ आपल्याला सर्वांना असं माहित आहे की भगवद्गीता ही 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे सखास त्यांचे मित्र त्यांचे दास असं अर्जुनाला युद्ध कुरुक्षेत्रामध्ये सांगितले होते. परंतु हे सत्य नाही. त्याचं कारण काय आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर भगवद्गीतेचा इतिहास श्री भगवान वाचा इवं विवस्वते योगम तावानम अहम वयम विवस्वानामनवे प्राहुर्मनुरिक्ष्वा इक्ष्वाकवे प्रवीतः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानवजातचे पिता मनु यांना सांगितले आणि मनु ते इक्ष्वाकुला सांगितले होते. जसं मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं होतं की आपण भगवद्गीता जशी आहे तशी का शिकवतो कारण ही गुरु शिष्य परंपरामधून आलेली आहे. आणि या गुरु परंपरा म्हणजे इथे भगवंतांनी पहिली भगवद्गीता कोणाला सांगितली तर त्याने पहिली सूर्य म्हणजे एक ग्रह आहे त्याचा अधिष्ठा कोण आहे तर विवस्वान म्हणजे तिकडचा जो राजा आहे त्याला विवस्वानाला दिली.
विवस्वानाने कोणाला दिली तर मानवजातीचे पिता म्हणून आपण मनुसंहिता म्हणून काही वेळा आपण त्याचा उल्लेख करतो. ते मनूला दिली आणि मनूने कोणाला दिली तर इक्ष्वाकूला. तर तुम्हाला माहित असेल की 22 तारीखला गेल्या महिन्याला जेव्हा रामललाचं मंदिराचं उद्घाटन झालं होता, तेव्हा आपण इक्ष्वाकू कोण आहे त्याच्यावरती आपण अभ्यास केला होता. तर ह्याच इक्ष्वाकूच्या कुळामध्ये पुढे जाऊन 39वे जे होते ते भगवान श्रीराम अवतीर्ण झाले होते. म्हणजे हे जे शास्त्रीय ज्ञान आहे ते यापूर्वी जे अर्जुनाला दिले त्यापूर्वी भगवंताने सूर्यदेव विवासवान, विवासवानाने मनू आणि मनूला इक्ष्वाकू आणि त्याच कुळामध्ये भगवान श्रीराम अवतीर्ण झाले. म्हणजे ते त्रेतायुगमध्ये अवतीर्ण झाले होते. असं या श्लोकाचं तात्पर्य. म्हणजे हे भगवद्गीता जी आहे ती आपण गुरु शिष्य परंपरामध्ये आपण अभ्यास करतो. आपण कोणाचं दुसऱ्याचं भाषा घेत नाही. कोणी हे भगवद्गीता जर वाचली आणि त्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्याने कुठेतरी त्याच्यावरती आपले विचार ठेवले. आपण ते घेत नाही. कारण ते स्वतःचे विचार असते. पण जेव्हा गुरु शिष्य परंपरामध्ये आपण अभ्यास करतो, तेव्हा भगवंतांनी जे ज्ञान दिले आहे होते, तेच आपल्याकडे पोहोचतात. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात एवं परंपरं प्राप्तिम इमं राजर्ष विदुह सकालेन महता योग नष्ट परंतपः. याप्रमाणे ही परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपराद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथारूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवंताने पहिला हे ज्ञान सूर्यदेव विवासवाना सांगितलं नंतर म्हणून ईश्वाकुला. परंतु कुठेतरी कारण हे सर्व राजा होते आणि हे सर्व ज्ञान काय आहे तर राजर्षी म्हणजे हे जे राजा असतात त्यांना हे ज्ञान दिलं पाहिजे. कारण राजाचं कर्तव्य आहे की ते आपली जे प्रजा आपले जे नागरिक आहे त्याच्यासाठी जे काही श्रेय आहे त्याच्यासाठी कल्याणकारी आहे ज्याच्या हितासाठी जे ज्ञान आहे ते दिलं पाहिजे. राजा जनक जे राजा भगवान श्री रामाचे ससरे होते त्यानेही आपल्या काळामध्ये वेगवेगळे ज्ञान दिले होतं. म्हणजे हे ज्ञान जे आहे ते राजसीसाठी होतं परंतु कुठेतरी काळाचं होता कुठेतरी ही परंपरा खंडित झाली. म्हणजे जे ज्ञान खाली यायला होतं ते आलं नाही म्हणून आपल्याला हे विज्ञान यथारूपात लुप्त झालेलं दिसतं. म्हणजे कुठेतरी मध्ये हे ज्ञान लुप्त झालं म्हणून भगवंताने परत हे 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाला हे ज्ञान दिलं होतं. तर त्या उपरांत बघा आता इथे तुम्ही ज्या बाजूला चित्रामध्येही बघू शकता ते हे गुरु शिष्य परंपरामध्ये हे आपण वेगवेगळ्या अ, ज्ञान दिलं होतं आणि शेवटचे जे 32वे जे आपले गुरु आहेत शिला प्रभुपाद त्यांना हे ज्ञान दिलं आणि त्यांचे जे गुरु आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आज त्यांना 150 वर्ष पूर्ण झाले आणि भारत सरकारने ₹150 आज एक सिक्का पण बाहेर पडला आहे. आपल्यासाठी हे खूपच गर्वाची गोष्ट आहे. तर हे भगवान श्रीकृष्णाने आणखी कोणाकोणाला ज्ञान दिलं. तर भगवानाने पहिलं हे भगवान ब्रह्मांना सांगितलं. ब्रह्माने आपले शिष्य माधवाचार्याला सांगितलं. हे गुरु शिष्य परंपरा पुढे पुढे जाऊन तुम्ही ब्रह्माजीला बघू शकता. हे ज्ञान आपल्याकडे हे शिला प्रभुपाद आणि हे आपण गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आलेले आहे. म्हणून आपण जे ज्ञान आहे तेच आपण अभ्यास करतो. नंतर भगवंताने हेच ज्ञान माता लक्ष्मीला दिले. लक्ष्मी माताने पुढे त्याले शिष्य रामानुजाचार्य दिले आणि हे पुढे जाऊन लक्ष्मी संप्रदाय झाला. नंतर भगवान श्रीकृष्णाने भगवान शिवला दिलं. शिवने आपल्या शिष्य विष्णू स्वामींना दिलं आणि तो परंपराला आपण वृद्ध परंपरा म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने पुढे 4 कुमार जे ब्रह्माचे जे 4 मानस पुत्र होते त्यांना दिलं. ते 4 कुमाराने आपले शिष्य निंबाकाचार्याला दिले आणि हे परंपरा तुम्हाला जास्त करून हे राजस्थानामध्ये तुम्ही बघू शकता. तर हे 4 लोकांना वेगवेगळ्या भगवंताने ज्ञान दिलं आणि त्याचे गुरु शिष्य परंपरामध्ये ज्ञान आलंय. परंतु आपण फक्त हे जे भगवान ब्रह्माने जे दिले तेच माधवाचार्यला दिले. माधवाचार्य हे 5वे गुरु होते. तर हे आपण ब्रह्माजीचं जे ज्ञान आहे तेच आपण ते अभ्यास करतो. तर आता अर्जुनाला प्रश्न पडला की पण कसे तू माझ्या समकालीन आहे. तर त्याच्यावरती आता एक खूप चांगला अशी ते आपण अभ्यास करूया. तर तुम्ही खाली बघा तर कलियुग आहे. आपण सध्या कलियुगामध्ये आहे. तर कलियुगाचे अवधी किती आहे तर 4,32,000 वर्ष आहे.
त्याच्या दुपट्टाने किती आहे तर ते द्वापारयुग. द्वापारयुग मध्ये ज्यावेळी भगवान श्री कृष्ण अवतीर्ण झाले, म्हणजे 8,84,000 वर्ष झाले. आणि कलियुगाच्या त्रिपटाने कुठला तर त्रेतायुग. त्रेतायुग मध्ये जेव्हा भगवान श्रीराम अवतीर्ण झाले. आणि कलियुगाचा चार पट्टा म्हणजे सत्ययुग. सत्ययुग मध्ये जेव्हा नरसिंहदेव, ज्याने प्रल्हाद महाराजा, जे त्यांचे शिष्य, त्यांचे जे भक्त होते, त्यांना त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या संरक्षणासाठी अवतीर्ण झाले होते. तर हे प्रत्येक युगामध्ये एक एक भगवंताचे अवतरण झालेले आहे. तर जेव्हा एक चार हे युग पूर्ण होतं, तेव्हा तो एक दिव्य युग म्हटलं जातं. आणि दोन, जेव्हा एका युग पूर्ण होतात, दुसरा जेव्हा सुरुवात होतो, त्या जे दोन युगामध्ये जो काळ आहे, त्याला आपण संध्या म्हणतात. जसं आता एक दिव्य पूर्ण झालं, जसे 71 दिव्य युग पूर्ण झाला, तेव्हा एका मन्वंतर पूर्ण. आणि जेव्हा 14 मन्वंतर आणि 15 संध्या जेव्हा एक पूर्ण होतं, तेव्हा एक कल्प म्हणजे एका ब्रह्माचा दिवस, जे आपण ब्रह्माचा, आपण शिष्य परंपरामध्ये जातो, तेव्हा एक ब्रह्माचा एक कल्प म्हणजे एक दिवस पूर्ण होता. आणि असं ब्रह्माचं हे जीवन आहे. तर अजून हे भगवंताचं फक्त ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 14 मन्वंतर आणि 15 संध्या. तर आता भगवद्गीतेचा इतिहास किती जुना आहे, तर त्याच्यावरती इथे तुम्ही बघू शकता. तर भगवंताने हे ज्ञान केव्हा दिलं, तर विवासवान आणि मनू आणि शेवट इक्ष्वाकू. इक्ष्वाकू म्हणजे त्रेतायुगमध्ये. त्रेतायुग म्हणजे 12 लाख वर्ष पूर्वी. आणि द्वापर युगामध्ये 8 लाख. 12 आणि 8 म्हणजे हे भगवद्गीताचं ज्ञान हे या पृथ्वीवरती केव्हा आलं, तर हे 20 लक्ष वर्षापूर्वी. तर इथे तुम्ही बघू शकता. तर भगवद्गीता 20 लाख वर्षापूर्वी या भौतिक जगामध्ये पृथ्वी तलावरती आली. तर आता कृष्ण कसे दिसतात? अजोपि संज्ञाव्यगात्मा तानीमीश्वर अपि सना प्रकृतीं स्वादिष्टाय संभवात्मा तमायया. मी जरा अजन्म आहे आणि माझी दिव्य शरीराचे कधी नाश होत नाही. आणि मी जर सर्व प्राणी मात्र ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर भगवान आपलं मूळ स्वरूप काय आहे, तर ते दिव्य स्वरूप कुठलं आहे, तर ते चतुर्भुज आहे. म्हणजे शंख चक्र गदा पद्म हे त्यांचं मूळ स्वरूप आहे. परंतु ज्यावेळी वसुदेव आणि देवकी माताने विनंती केली की तू आमच्या घरी जन्माला ये, तेव्हा ते हे श्याम सुंदर मुरली मनोहर असे दिव्य रूपात अवतीर्ण झाले. म्हणजे त्यांचं ते कधी जन्माला येत नाही. इथेही ते दिलेलं आहे की भगवान कधी जन्माला येत नाही, ते अवतीर्ण होतं. आणि ते प्रत्येक युगामध्ये, जसं आपण सत्ययुगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सत्ययुगामध्ये नरसिंह म्हणून अवतीर्ण झाले. त्रेतायुगामध्ये ते श्रीरामचंद्र म्हणून अवतीर्ण झाले. द्वापर युगामध्ये ते अ, कृष्ण म्हणून अवतीर्ण झाले. तर प्रत्येक युगामध्ये ते अवतीर्ण होतात, असं इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर कृष्ण केव्हा दिसतात, तर इथे या श्लोक सगळ्यांनाच ते तोंडपाठात असेल, तरी मी तुम्हाला सांगतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा वर्चस्व होतो, त्यावेळी हे भरता मी स्वतः अवतीर्ण होतो. परत इथे हेच सांगितलं की मी अवतीर्ण होतो, मी कधी जन्माला येत नाही. तर मी इथे उजव्या बाजूमध्ये एक चित्र तुम्ही बघू शकता. तर जेव्हा वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं होतं, तर तुम्हाला जे महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे की जेव्हा आपली बहिणीचं लग्न होतं, तर आपण काय करतो, तर त्याला सोडायला आपण त्याच्या सासरेकडे जातो, तर सासरवाडीला जातात. काही आपले बहीण असतात, आपले नातेवाईक आहेत, ते त्यांना पोचवायला जातात. पण ही परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये. तशीच परंपरा ही त्या काळी होती. आणि त्यावेळी कंस, आपला जो देवकीचा भाव होता, तोही त्यांना पोचवायला सासऱ्याकडे निघाला. आणि लगेच तिकडे एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली की देवकीचा जो 8वा पुत्र आहे, तो तुझा वध करेल. म्हणून जसं त्याने हे आकाशवाणी ऐकली, की त्याने आपल्या मयातून तलवार काढली आणि देवकीचा वध करायचा प्रयत्न केला. परंतु वसुदेवानं खूप शहाणपणा दाखवून त्याने सांगितलं की तुला तुला जे काही तुझा वध तू कोण करणार आहे, तो आमचा 8वा पुत्र आहे. तर तू आमची आता हत्या काय करतो? आमच्या आमच्याकडे जे काही मुलं जन्माला येणार, हे सर्व आम्ही तुला अर्पण करू. आणि असं करून
त्याला कुठेतरी सांभाळून घेतात आणि नंतर कंस त्यांना आपल्या सासरवाडीकडे घेऊन जातो आणि एका बंदी घरामध्ये ठेवतात. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. पुढे या श्लोकाचा आणखीन काय उद्देश आहे हे आपण पुढे बघूया. तर इथे भगवान हे सांगण्याचा प्रयत्न करतात की जेव्हा जेव्हा अ, धर्माचा ह्रास होता आणि अधर्म, कारण कंस हा अधर्मी होता, तेव्हा भगवान अवतीर्ण झाले. ते आता आपण अभ्यास करूया. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युग युगात प्रकट होतो. तर इथे कसं आपण गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला, चित्राचा आपण अभ्यास केला की जेव्हा कंस जो अत्याचारी होता, तर त्यांचा वध करायला ते अवतीर्ण झाले आणि भगवान पुढे काय म्हणतात, भक्तांचा उद्धार म्हणजे वसुदेव आणि अ, देवकी. आपण त्याच्या दोन श्लोकापूर्वी आपण अभ्यास केलो की त्यांनी विनंती केली होती की तू माझ्या घरी माझ्या पोटाद्वारा तू जन्माला ये, म्हणजे ते भक्तांचा उद्धार करणार. कारण कुठेतरी कंसाने त्यांना बंदीगृहामध्ये ठेवलं होतं, म्हणजे भक्तांचा उद्धार करणं आणि दृष्टांचा विनाश, म्हणजे कंस हा दृष्ट होता त्याचा विनाश करणं आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता. म्हणजे अधर्मी आहे, कुठेतरी त्याने असं त्याचा वध केलाच पाहिजे. म्हणून भगवान भक्तांचा उद्धार करता, दुष्टांचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना या तीन कारणामुळे भगवान प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतो, असा या दोन श्लोकाचा तात्पर्य आहे. तर कृष्णाला जाणून घेणं फायदा काय आहे? तर जन्म कर्मच मे दिव्यम मे वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेती मामेति स्वर्जुना. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूपात जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्त करतो. तर 2-3 महिन्यापूर्वी आपण एक दामोदर महिना म्हणजे जेव्हा कार्तिक महिना, आपण जेव्हा दिवाळी होतं तेव्हाची ही गोष्ट आहे. भगवान जेव्हा अवतीर्ण होत झाले होते तेव्हा त्यांनी दामोदर लीला केली होती आणि म्हणून त्यांनी इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न, जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा, कारण भगवान जन्म घेतो कशासाठी, तर प्रत्येक युगामध्ये ते जे धर्माची स्थापना करायला, दुष्कृताम जे आहे त्याचा वध करायला, भक्तांचं संरक्षण करायला ते वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या अ, काळामध्ये अवतीर्ण होतात. तर इथे या श्लोकामध्ये आपण हे सांगायचा प्रयत्न केला आणि आपण हे समजून घेऊया की ते जेव्हा आपण भगवंताचे जे अ, दिव्य स्वरूप आहे ते आपण जाणून घेतलं, तर आपण त्यांचं भौतिक जगामध्ये पुन्हा आपण येत नाही. कारण भगवंताचं शाश्वत धाम कुठलं आहे? गोलोका वृंदावन. आणि आपण त्यांचे शाश्वत मुलं आहे. आपण तिकडनंच आले आहे. परंतु कुठेतरी आपल्याला माया, आपल्याला खूप इच्छा होती. आपल्याकडे जे इंद्रिय आहे, ते भोगायची इच्छा होती. म्हणून आपल्याला पृथ्वी तलावरती पाठवण्यात आलं होतं. आणि म्हणून आपण इथे भोगून भोगून आपण जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रामध्ये पडलेले आहे, अडकलेले आहे. आणि मुळे त्यामुळे आपण भगवान शाश्वत धाम पोहोचू शकत नाही. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की जे कोण तुम्ही जे कोण भगवंताचं जे दिव्य स्वरूपात जाणतो आणि देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगामध्ये इथे जन्म मृत्यू जरा व्याधी हे चक्र ओलांडून भगवंता शाश्वत धाम गोलकावरून पोहोचू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर भगवान कृष्णामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे त्याच्या इथे आपण उदाहरण घेऊया. तर कृष्णाचे स्वरूप आहे ते आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक म्हणजे ते शाश्वत आहे. ते त्यांना ती गुणी माया लागत नाही. पण आपला स्वरूप काय तात्पुरी आहे. म्हणजे आपण आपल्या शरीरमध्ये तीन वेगवेगळे शरीर आहे. म्हणजे एक स्थूल शरीर म्हणजे ज्यामध्ये पाच पंच महाभूत म्हणजे ज्याला आपण पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, हे हे आपल्या स्थूल शरीर आहे. त्याच्या पाठीमागे आपलं एक सूक्ष्म शरीर, मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं. सूक्ष्म शरीर त्याच्यामध्ये आपण मन बुद्धी आणि अहंकार असतो. आणि त्याच्या पाठीमागे आपला एक आत्मा आहे, जो जीव आहे. जेव्हा आपला मृत्यू होता, आपल्या शरीरामध्ये जीव निघून जातो, तेव्हा आपलं स्थूल शरीर जे पंचमहाभूतच आहे तो इथेच राहतो. आणि आपला जो मन बुद्धी अहंकार आणि आपला आत्मा तो निघून जातो. परंतु भगवंताचं स्वरूप काय आहे, तो आध्यात्मिक आणि आपला शरीर तात्पुरतं आहे. पुढे भगवान काय आपल्यामध्ये काय फरक आहे, ते आपण मायेद्वारा नियंत्रित आहोत आणि कृष्ण मायेचे नियंत्रक आहे. म्हणजे भगवंतांनी जी हे माया रचना केली आहे त्याचे ते नियंत्रक आहे. परंतु ते त्यांच्या पलीकडे आहे. ते माया त्यांनी रचलेली आहे
ते मायाचे नियंत्रक आहे आणि आपण मायाद्वारा नियंत्रित केले जातात. असं या आपल्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये फरक आहे. इतिहास कृष्णाला जाणून घेण्यास सक्षम कोण आहे? तर वित्राग भय क्रोधा मया मामुपाशितः बहवो ज्ञान तपसा मद्भाव भगवा भागतः ये यथा मा प्रपदन्ते तस्तं थेव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. तर भगवान म्हणतात की आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेल्या, पूर्णपणे माझ्यात स्थित झालेल्या, मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेल्या गड काढले अनूप मनुष्य माझे ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्त झाली आहे. जे ज्या भावनेने मला शरण येतो त्याला त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पाहता सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता ते एका एका वेळी महाराज युधिष्ठिराने राजर्षी यज्ञाचं आयोजन केला होता आणि अ, त्यावेळी शिशुपालालाही तिथे आमंत्रण केलं होतं. तर इथे जवळजवळ 1500 राजाला आमंत्रण केलं होतं. तर तुम्हाला ही शिशुपालाची कथा माहीतच असेल. तर शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाचा आत्याचा मुलगा होता. तर जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला होता, तर तेव्हा त्याला 3 डोळे आणि त्याला 4 हात होते. तर जेव्हा तो जन्माला आला, तर त्याच्या आई-वडिलांना असं वाटलं, की असा का मुलगा आमच्या जन्माला आमच्या घरामध्ये आहे. म्हणून ते त्यांना त्याग करायला कुठेतरी जात होते. तेव्हा आकाशवाणी झाली, की तुम्ही ह्याला त्याग करू नका. तुम्ही त्याचा वध करू नका. त्याचा मृत्यूचं कारण होऊ नका. कारण त्याचा मृत्यू करणार तो कोण वेगळाच आहे आणि जो त्याला बघेल तेव्हा त्याचे एक डोळा आणि 2 हात त्याचा गळून पडणार. अशा आकाशवाणी ऐकतात आणि ते शिशुपालाला आपल्या घरी घेऊन येतात. आणि जेव्हा 12व्या दिवशी आपण जेव्हा नाव वगैरे ठेवतात, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आत्याकडे गेले होते. जसं त्याने शिशुपाला बघितलं, तसे त्यांचे एक डोळे आणि 2 हात गळून पडले. तर तेव्हा त्यांच्या त्याने त्यांना विनंती केली त्यांच्याकडे हे भीक मागली की एक आकाशवाणी झाली होती की जो कोण त्याचे एक हात 2 हात आणि एक डोळे गळून पडणार तो त्याचा मृत्यूचा कारण होणार. तर आम्हाला तुम्ही त्यांना त्याला जीवन द्या, तुम्ही त्यांना मारू नका, असं ते त्याने विनंती करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की मी त्याचे 100 अपराध त्याचे माफ करतील. परंतु जर त्याने 101 जर अपराध केला, तर मी त्याचा शिरोच्छेद करेन. तर ही गोष्ट जी आहे, ती जेव्हा महाराज युधिष्ठिराने राजर्षी यज्ञाचं आयोजन केलं होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण ते पाहुणे म्हणून तिथे तेव्हा तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर त्यांना आमंत्रित केलं होतं आणि ते बसले होते. तर हा शिशुपाल तोही एक राज्याचा राजा होता. म्हणून त्याला राग आला, की कारण त्यालाही जी रुक्मिणी आहे त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. ती खूप इच्छा होती. परंतु भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी बरोबर विवाह केल्यामुळे त्याला राग आला. म्हणून तो शिव्या द्यायला सुरुवात करतो आणि त्या दिवशी तो खूपच क्रोध असल्यामुळे तो विसरून जातो, की त्याने 100 अ, अ, शिव्या दिल्या आहेत. जेव्हा तो 100 शिव्या पुरं करतो आणि जेव्हा 101वा तो शिव्या करतो, तेव्हा भगवान आपलं सुदर्शन चक्र काढून त्याचा शिरोच्छेद करतात. तर भगवंत या श्लोकाद्वारा आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जे आसक्ती भर क्रोधातून मुक्त झालेलं आहे, पूर्णपणे माझ्यात झालेलं आहे आणि माझ्यात आश्रित असलेल्या काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत. त्या आणि त्याने सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्त झाली आहे. जे ज्या भावाने म्हणजे आता शिशुपाल ज्या भावाने आला आहे, त्यानुसार त्याने भगवानाने त्याला फळ दिलं. असा या श्लोकाचा आणि या चित्राची कथा आहे. तर इथे पुढे भगवंताने जेव्हा भगवंत कुठेतरी लीला करत होते, तेव्हा एका वासरूने त्याच्या नाकाद्वारा भगवंतांना वारा दिला होता. तसेच भगवंताने त्याची सेवा केली होती. नंतर भगवंत जेव्हा कुठेतरी अ, हे जंगलामध्ये गेले होते, तेव्हा त्यांचे मोठे भाऊ बलरामन त्यांचे पाय चेपले होते. तसंच भगवंतानेही त्यांचे पाय चेपले होते. म्हणजे भगवान ज्या भावाने आपण ज्यांच्या शरणेला जातो, त्याप्रमाणे भगवंत आपल्याला फळ देतात. असा या चित्राचा आणि या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवताची आराधना करतात. अर्थात मनुष्याना या जगात सकाम कर्मापासून
त्वरित फलप्राप्ती होते. तर या श्लोकाचा तात्पर्य असा आहे की आपण ज्या गोष्टीची आपल्याला आसक्ती असते त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या भगवंताची देवी देवताची आपण आराधना करतो. तर इथे वेगवेगळ्या पाच आपल्याला चित्र दिलेले आहे. तर जेव्हा आपल्याला लक्ष्मी पाहिजे, आपल्याला पैसे पाहिजे, धन पाहिजे, तेव्हा आपण काय करतात? महालक्ष्मीची उपासना करतात. काही लोक आहेत जे गुरुवारी पूजा करतात, शुक्रवारी पूजा करतात माता लक्ष्मीची. तर जेव्हा त्यांना धन पाहिजे तर ते त्या देवी देवताकडे जातात. जेव्हा अभ्यास करतात तेव्हा आपल्याला ज्ञान पाहिजे तर आपण कुठे जातात? तर आपण माता सरस्वतीच्या सरणीला जातात. आणि जेव्हा कोणाचं लग्न होत नाही, त्यांना चांगलं पात्र भेटत नाही, तो कुठे जातो? तर भगवान शिव आणि पार्वतीकडे, कारण ते श्रेष्ठ युगल आहे. तर म्हणजे इथे या श्लोकामध्ये भगवान हेच म्हणतात की मनुष्य या जगात सकाम कर्म म्हणजे ज्या कामामुळे आपल्याला फळाची अपेक्षा असतात, तर त्याला सकाम कर्म म्हणतात. म्हणजे त्यांना फळाची अपेक्षा असते तेव्हा ते जे काम कर्म करतात ते त्याप्रमाणे जे सिद्धीची इच्छा असतात त्याप्रमाणे ते देवताची आराधना करतात. अर्थात मनुष्य या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ म्हणजे हे सर्व देवी देवताची जर तुम्ही आराधना केली तर तुम्हाला लगेच फळ मिळणार आहे, असं या श्लोकामध्ये भगवान सांगितले. परंतु सकाम कर्मामुळे आपण कर्मबंधातून बांधलेले जातो आणि म्हणून आपण पुनर्जन्म आपण जन्ममृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये परत परत केलं जातं, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात चतुर्वर्ण्यम मया सृष्टम न कर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्यम कर्तमम व्ययम. भौतिक प्रकृती तीन गुण आणि त्याने अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानव समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असला तरी मी अवयवी असल्यामुळे करताच आहे. तर तुम्हाला माहित असेल, मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की वर्ण आणि आश्रम हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत. काल मी तुम्हाला आश्रमचं सांगितलं होतं की जेव्हा जवळजवळ पहिल्या 25 वर्ष जेव्हा आपण ज्ञान वगैरे घेतात तो ब्रह्मचारी असतात. नंतर ज्ञान घेऊन जेव्हा आपण भौतिक जगामध्ये जेव्हा आपण आश्रमातून घरी येतात, आपलं लग्न विवाह होतात, तेव्हा आपण गृहस्थ आश्रमामध्ये 50 वर्ष पूर्ण केली आपण वनप्रस्थान आणि नंतर 75च्या तेव्हा आपण संन्यास आश्रमामध्ये निघून जातो. हे आपला आश्रम झाला. आता वर्ण वर्ण म्हणजे चार प्रकारचे वर्ण आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर भगवान इथे काय म्हणतात? भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्याने अनुरूप अशा कर्माला, म्हणजे जे तीन प्रकारचे गुण आहेत, सत्व रज आणि तमगुण आहे, हे तीन गुण आहेत. तर ज्या व्यक्तीमध्ये 90% सत्व गुण आहे आणि 5-5% राजसिक आणि तामसिक गुण आहे, त्याला ब्राह्मण म्हटलेले गेले, कारण त्याच्याकडे ज्ञान असतं. आणि जो क्षत्रिय आहे तो दुसऱ्या चित्रामध्ये, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 90% त्याच्यामध्ये राजसिक गुण असतात आणि 5-5% त्याच्यामध्ये सात्विक आणि तामसिक गुण असतात. तो क्षत्रिय आहे. आणि ज्याच्यामध्ये 50% 40-40% राजसिक आणि तामसिक गुण आहे आणि फक्त 10% त्याच्यामध्ये सात्विक गुण आहे, तो वैश्य आहे. आणि ज्याच्यामध्ये 90% तामसिक गुण आहे, फक्त 5% सात्विक आणि 5% राजसिक गुण आहे, तो शूद्र आहे. तर हे भगवंताने ही चार वर्णाची व्यवस्था केली आहे. पण कुठेतरी आपण जे काही भोजन वगैरे करता, आपण ज्या लोकांमध्ये राहतो, अ, ज्या भौतिक जगामध्ये राहतो, त्याप्रमाणे आपण जे काही आहार घेतो त्याप्रमाणे आपली आपली मनस्थिती तयार होते आणि त्याप्रमाणे त्या अनुरूप आपण वेगवेगळे कर्म करतो आणि त्याप्रमाणे आपण त्या वर्णामध्ये असतात. तर इथे भगवान आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतात की तुम्ही जन्माप्रमाणे तुम्ही वर्णामध्ये येत नाही, तुम्ही तुमच्या कर्मामध्ये तुम्ही वर्णामध्ये असेल. तुमचं जर एक साधारण उदाहरण दिलं तर तुम्ही आणि मी सर्व आजारी पडतो, ते काय करत? आपण एका डॉक्टरकडे जातात. आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये शहरामध्ये पण वेगवेगळे डॉक्टर असतात, जे नवरा बायको दोघे डॉक्टर असतात. तर आता त्यांच्या घरी कोण मुला जन्माला आला, तो आपण त्याला डॉक्टर म्हणू शकत नाही, आपण त्याला डॉक्टरचा मुलगा म्हणतात. जोपर्यंत तो डॉक्टरची डिग्री, त्याचा जो अभ्यास आहे तो पूर्ण करत नाही आणि डॉक्टर सारखा वागत नाही, तोपर्यंत आपण त्याला डॉक्टर म्हणत नाही. तसंच ह्या जे वर्ण आहे, जोपर्यंत तो ब्राह्मणासारखं त्याचा वागत नाही, तोपर्यंत आपण त्यांना ब्राह्मण म्हणू शकत नाही. आपण आता भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्ही काही लोकांच्या जे कार असतात त्याच्या पाठीमागे दोन तलवार ठेवलेली असतात आणि ते पाठीमागे क्षत्रिय, राजपूत, असं दरबार, असं वेगवेगळं नाव ठेवतात. पण कुठेतरी मुलीची चेष्टा होते, तर त्यांना तो पटी वाचवत नाही. तो तिकडनं गाडीचे जे आपले काच असतात ते वरती करून तो निघून जातात. म्हणजे तो फक्त नावाचा क्षत्रिय आहे, पण तो कुठेतरी तो शूद्र आहे, कुठेतरी तो वैश्य आहे. परंतु
तो क्षत्रिय नाही. तर ज्याप्रमाणे ज्या गुण तुमच्यामध्ये असतात त्याप्रमाणे तुम्ही त्या वर्णामध्ये असतात. नाही की तुम्ही ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये जन्माला असतात त्याप्रमाणे तुमचा वर्ण नाही. पण तुमच्यामध्ये जे गुण आहेत, प्रकृतीचे गुण आहेत, त्याप्रमाणे तुम्ही त्या वर्णामध्ये असू शकतात. परंतु भगवंताने हे फक्त व्यवस्था केली आहे, पण कुठेतरी ते याच्यावरती आसक्ती नाही, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, नामा नामा कर्माणि लिपंती न मे कर्म फल स्पृहा इति मायोबी जानंती कर्म भीर्न च बद्धते. कोण कोणत्याही कर्माने मी बद होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षा नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाचा बद होत नाही. तर आपण इथे वेगवेगळ्या चार चित्र दिलेले आहे. तर पहिल्या चित्रामध्ये भगवंताने आपले जो सखा आहे, आपला जो ब्राह्मण मित्र आहे, सुदामाची सेवा केली. कुठेतरी त्याने फळाची आकांक्षा केली नाही, कारण तो गरीब ब्राह्मण होता. त्यांनी फक्त आपण मित्र आहे, आपला मित्र आहे म्हणून त्यांची सेवा केली आहे. मी त्यांच्या चित्रामध्ये बघू शकता, त्यांनी त्यांचे पाय वगैरे धुतले, त्यांच्या पाद सेवन केली. त्यांची पत्नी त्यांना वारा टाकतात. म्हणजे भगवंतानी कुठेतरी जे कर्म केलंय त्याच्या फळाची आकांक्षा नाही. आणि हे कर्म केल्याबद्दल ते फळामध्ये भर होत नाही, कारण हे दुसऱ्यांना खुश करायचं हे काम कोणाचं आहे, तो शूद्राचं आहे. पुढे आपण पुढे दुसरा जो चित्र आहे, जे तिथे ह्या युद्धाचा चित्र आहे. तिथे जेव्हा भीष्म पिताने एक शपथ घेतली होती की मी दुसऱ्या दिवशी प्रत्येक पांडवाचा वध करेल, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला राग आला आणि त्याने एक चक्र उभारला आणि त्याने भीष्म पिताला मारायचा प्रयत्न केला. तसेच त्याने जेव्हा ते वृंदावन मध्ये होते तेव्हा त्याने वेगवेगळ्या जे गोपालक होते त्यांच्या बरोबर काम केलं, त्यांची सेवा केली. तसेच आपले मित्र, आपला सखा अर्जुन त्याच्यासाठी त्याने स्वतः एक रथ चालवला. म्हणजे कुठेतरी आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण असं म्हणतात की ड्रायव्हर म्हणजे खूपच निम्न कक्षाचं काम आहे. परंतु भगवान स्वतः भगवान असून सुद्धा आपल्या मित्र सखासाठी ते सारथी म्हणून सेवा केली. म्हणजे कुठेतरी त्यांनी जे खालचे जे लोकांचं जे काम असतं, जे वर्णाचं काम असतं ते केलं, तरी ते कर्मफलान बंद होत नाही. कारण ते कर्मफलाच्या आकांक्षा ते ठेवत नाही. असं या श्लोकामध्ये आणि हे वेगवेगळ्या चित्राचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, कर्मणो अपि बोद्धव्ययम बोद्धव्ययम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहन कर्मणो गतिः. कर्माचा गुंतातून समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. इथे तुम्ही चित्रामध्ये वेगवेगळे चार तुम्ही चित्र बघू शकता. तर जेव्हा आपण इथे पहिल्या चित्रामध्ये मला बघतात की एका स्त्रीचं चित्र आहे. तर स्त्री काय केलं ते फार फार कपडे कमी घालतात. आता तुम्ही जे बॉलिवूड वगैरेचे हिंदी चित्रपटाची जी हिरोईन असतात, जी नटी असतात, ते काय करतात, फार कपडे कमी घालतात. तर त्यांचा जर दुसरा जन्म कुठं होता तर एका वृक्षात एका झाडाचं होतं. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर झाड जे आहे त्याला कोण वस्त्र वगैरे घालत नाही. म्हणजे त्यांना जे तीन आपली जी ऋतू आहे ते त्याने सहन करावी लागते. पाऊस थंडी गर्मी हे सर्व सहन करावे लागते. जसं दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतात की एका व्यक्ती आहे जो फक्त मांसाहार करतो, तर त्याचा दुसरा जन्म कुठला होता, एका हिंसक प्राणी म्हणजे एका वाघ शिवचा होता. म्हणजे तो फक्त मांस ग्रहण करतो. तिसऱ्या चित्रामध्ये एका मनुष्य आहे. तुम्ही आणि मी भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला 6 ते 7 तास आपण जर झोप घेतली तर आपल्यासाठी हे पुरुष आहे. परंतु काही लोक मला तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या आजूबाजूमध्ये बघितलं असेल की जे काही लोक आहेत जे 10-12 तास झोपतात, तर त्याचा दुसरा जन्म कुठला होता, ते एका अस्वल सारखं होतं. अस्वल तुम्हाला माहित असेल, तो 10-12 तास झोप घेतो, कुठेतरी गुफामध्ये अडकलेला असतो. आणि चौथ्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता एका व्यक्ती आहे जो दारू पितोय. तर तो काय होतो, तुम्हालाही माहित असेल, तुमच्या घरामध्ये कोण जर पित असेल तुम्हाला माहित असेल की जेव्हा जास्त तो पिऊन येतो तेव्हा काय करतो, तर तो वॉमिट करतो आणि त्याच घाण्यामध्ये तो पडलेला असतो, कुठेतरी गटरमध्ये पडलेला आहे. आणि असला जे व्यक्ती आहे त्याचा दुसरा जन्म कुठला होता, एका डुक्कर सारखा. आता तुम्ही बघू शकता ते जे जे काही घाण असते तिथे हा डुक्कर पडलेला असतात. तर भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की मनुष्य ज्या कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे जे काय करतात त्याप्रमाणे त्यांचा दुसरा जन्म होतं. त्याच्यावरती पुढे आपण आणि कर्म विकर्म आणि अकर्म काय आहे त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करूया.
तर विकर्म म्हणजे काय? म्हणजे वेदांचे जे पालन करत नाही त्याला विकर्म म्हणतात. खाल्याच्या प्रजातीमध्ये पतन होण्याचा धोका. म्हणजे आता मनुष्य म्हणून सगळ्यात चांगली योनी आहे. आपल्या खालच्या योनी म्हणजे कुठली आहे? तर ती हे पशु पक्षीची याला खालची योनी म्हणे, जे विकर्म आहे, जे वेदांचं पालन करत नाही त्याला खालच्या योनीमध्ये पतन होतात. आणि साधू संतांना हे मान्य नाही. कारण आपण साधू संत आपल्याला काही वेळा सांगतात आणि काही साधू आपल्याला सांगतात की तुम्ही मांसाहार, नंतर धूम्रपान, हे मदिरा, हे सर्व तुम्ही सोडून द्या, शुद्ध आणि सात्विक भोजन घ्या. म्हणजे साधू संत आपल्याला सांगतात, पण परंतु कुठेतरी हे जे विकर्मी आहे ते त्यांना ऐकत नाही. म्हणून इथे सांगतात की साधू संतांना हे मान्य नाही. आणि मानव जीवनाचा मूळ उद्देशचा पराभव होतो. कारण आपला जो शरीरमध्ये जो जीव आहे, आत्मा आहे, जो परमात्मा आहे, त्याचं स्वरूप काय आहे? आध्यात्मिक आहे. आणि म्हणून त्याचा हे उद्देश नाही. आपण भगवंताचे शाश्वत तर अंश आहे आणि आपल्याला भगवंता शाश्वत धाम जायचं आहे. पण कुठेतरी आपण मायामध्ये लपल्यामुळे आपण विकर्म करतो आणि म्हणून इकडे परत परत आपण अडकलेले असतो. तर हे विकर्म आहे, जे शास्त्रामध्ये लिहिले आहे त्याच्या पालन करत नाही. नंतर कर्मी म्हणजे जे वेदांचे पालन करतात, जे धार्मिक आहेत, स्वर्ग प्राप्ती करतात, देवाचे शरीर आहे. याच्यावरती आपण 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये स्वर्ग प्राप्ती म्हणजे काय ते आपण पुढे अभ्यास करूया. अखेरीस मृत्यू लोकाकडे ते परत होते. तर हे आपण जे वेगवेगळे यज्ञ करतो त्यामुळे काय होतं, आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्ग हे आपला जो भूरलोक आहे त्याच्यावरचा आणखीन एक दोन लोक आहे. तर स्वर्ग लोकामध्ये जर आपण आपण जेव्हा आपल्या घराचे कोण नातेवाईक जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा आपण म्हणतो की तो स्वर्गवासी झाला, स्वर्गामध्ये गेला. पण स्वर्गामध्ये आपल्याला फक्त देवाचा शरीर प्राप्त होतो. पण जे काय आपण कर्म केले, जे काय आपण सकाम कर्म केले आहे, निष्काम कर्म केले आहे, आपण जे काही चांगले कर्म केले त्याप्रमाणे आपल्याला काही वेळा आपल्याला तिकडे राहावं लागतं, स्वर्गाला लोकांमध्ये. जेव्हा आपण जे पुण्य कर्म केले तर ते क्षीण होऊन जातात, तेव्हा एक आपण पाऊस म्हणून आपण या पृथ्वी तलावरती परत येतो. पावसामुळे काय होतं, आपण त्यागाचं चक्र बघितलं होतं. पावसामुळे धान्य होतं, धान्याचं आपण जेवण करतात. ते जेवणाचं जे अन्न आहे त्याचं वीर्य उत्पन्न होतं आणि वीर्य जेव्हा स्त्रीच्या गर्भामध्ये जातो तेव्हा परत आपला जन्म होतं. म्हणजे हा जो चक्र आहे, आपण स्वर्गामध्ये गेले तरी जे आपण पुण्यकर्म केले तो सीम झाल्यावरती आपण परत या मृत्यूलोक म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधीचा हा चक्र आहे, ज्या लोक आहे त्याच्यामध्ये आपण परत येतात. म्हणजे कर्मी जे यज्ञ करतात ते स्वर्गामध्ये निश्चितपणे जातात, परंतु त्यांचा जेव्हा पुण्यकर्म पूर्ण होतं तेव्हा ते परत या मृत्यू लोकाकडे परत येतात. असं हे कर्मीच आहे. नंतर अकर्मी, जे ज्याला आपण निष्काम कर्मी म्हणतात. तर कृष्ण भावना भक्तीचे व्यासपीठावर आले आहे. म्हणजे हे नारद मुनीचं उदाहरण दिले. ते गुणातीत अवस्था, गुणातीत म्हणजे त्या 3 गुणाच्या पलीकडे जे राहतात त्याला गुणातीत अवस्था म्हणजे म्हणतात. आणि फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. कारण आपण सकाम कर्म करतात तेव्हा आपल्याला फळाची अपेक्षा असते. पण जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडून देतात तेव्हा आपला पुनर्जन्म होत नाही. असं हे 3 प्रकारचे वेगवेगळे कर्माचं इथे उदाहरण दिले. विकर्मी जे वेदांचं पालन करत नाही, कर्मी जे वेदांचं पालन करतात आणि अकर्मी म्हणजे जे फक्त कृष्ण भक्तीसाठी आणि अ, जे अ, कृष्णासाठी जे काही कर्म करतात, जे निष्काम कर्म करतात, ते फळाची अपेक्षा करत नाही, ते अकर्मीय आहे आणि म्हणून ते भगवंताचं शाश्वत धाम तिकडे पोहोचू शकतात. पुढे भगवान म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम मस्तवत तत्वदर्शिनम. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्याने प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकते, कारण त्याने तत्व जाणलेले आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर जेव्हा आपण जेव्हा 7व्या आणि 8व्या श्लोकाचा आपण अभ्यास केला होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा 14 वर्षाचे होते तेव्हा त्याने आपले मामा कंसाचा वध केला होता. जेव्हा तुम्हाला माहित असेल की त्या काळी जो कोण ज्या राजाचा वध करतो तो तिकडचा त्या राज्याचा तो राजा होऊन जातो. परंतु भगवान श्रीकृष्ण तसं केलं नाही. त्याने काय केलं, आपला जो जे त्याने मथुराचा राजा होता त्याचा वध केला आणि त्याने काय केलं, तर आपले जे नाना होते उग्रसेन त्यांना तितके राजा बनवलं आणि ते स्वतः कुठे गेले, आपले गुरु सांदीपनी ऋषीकडे गेले आणि त्यांनी काय केलं, तर ज्ञान घेतलं. ज्ञान खूपच गरजेचं आहे. तिथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केला की आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व
जाण्याचा प्रयत्न कर. तर आपण हे कुठे जेव्हा आपल्याला कुठेतरी ज्ञान देतात, तेव्हा आपण आपल्या गुरुकडे गेलं पाहिजे आणि आपण नम्रपणे प्रश्न विचारला. आपण असं प्रश्न विचारू नये, की ज्याच्याकडे आपल्या गुरुला कुठेतरी गुरुला असं वाईट वाटेल, की हा कसा मला प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. जेव्हा आपण त्यांना आपण गुरुकडे जातात, आपण नम्रपणे त्यांना प्रश्न विचार करतात, आपण त्यांना सेवा करतात, तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कारी होऊ शकतात. कारण हे सर्व ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपल्याला ज्ञान आणि तत्व आपल्याला देऊ शकतात. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. इथेच आपला चौथा अध्याय पूर्ण होतो.